नमस्कार मित्रांनो, मी कपिल मांगडे। मित्रांनो, आज आम्ही आपल्या शेतामध्ये आलेलो आहे फरसबी या पिकासाठी मांडव आणि त्याचं ठिबक सिंचन ते सगळं करण्यासाठी। तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप जरा व्हिडिओ दाखवतो आम्ही काय काय केलेलं आहे। तुमच्या पण रानात अशी फरसबी असेल, तुम्ही काय करता नक्की सांगा, आम्हाला कमेंट करा। मित्रांनो, हे बघा, या पूर्ण रानामध्ये आम्ही फरसबीची लागण केलेली आहे। आता इकडे याचं काम चालू आहे, वरचा मांडव बांधायचं। मित्रांनो, आता काय काय केले तुम्हाला दाखवतो। पहिल्यांदा तरी फरसबी लावल्यानंतर ठिबक सिंचनची बघा तुम्ही पाईपलाईन ती ट्यूब हातरलेली आहे। त्यानंतर जो आपण टोमॅटोला बांधतो तसंच सेम काठी बांधलेली आहे बघा, बांबूची। त्याच्यानंतर आता काय केलेलं आहे, परत खालून एक ही तार दिसते तुम्हाला बाइंडिंग वायर, त्याची एक लाईन केलेली आहे। का केलेली आहे, परत मध्ये एक लाईन केलेली आहे बघा, ही लाल कलरची, आणि एक तार इथं बांधलेली आहे। परत मध्ये एक निळ्या कलरची एक वायर बांधलेली आहे। आता काय करणार आहे, फरसबी आहे याचा वेल येणार आहे, तो वेल या धाग्यावरून वर जाणार पूर्ण। त्यानंतर परत ह्या तारेवरून ह्या धाग्यावर पण जाणार, म्हणजे पूर्ण मांडव झाल्यानंतर फरसबीच्या शेंगा पण व्यवस्थित येतील, चांगल्या पोचतील आणि भरपूर शेंगा लागतील, असा आमचा प्रयत्न आहे। तर आता हे बघा तुम्ही पूर्ण काम 1-2 दिवसामध्ये कंप्लीट झालेलं आहे। हळूहळू आता ही फरसबीची वेल पण वर चढतील आणि व्यवस्थित वर गेल्यानंतर त्यांना आधार भेटल्यानंतर आपल्याला भरघोस पीक पण याच्यातून भेटणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या इथं पण तुम्ही काय करत नसाल तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आम्ही पण आता पहिल्या दुसरी वेळ आमची असं करायची आणि यातून भरपूर आपल्याला फायदा होतोय। तुम्ही पण नक्की करा। पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवीन की हा वेल कसा वर जातोय आणि किती आपल्याला यातनं होते उत्पन्न ते। थँक्यू।